तर बातमी राजगुरुनगरमधून आहे। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांमध्ये वाद निर्माण झाला आणि याचं रूपांतर राड्यात झालेलं आहे आणि बँकेचे सभासद एकमेकांवर काही मतभेदांमुळे चिडले, भडकले। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये तुंबळ हाणामारी देखील झाली। प्रश्न विचारण्यावरून वाद निर्माण झाला आणि एका सभासदाने माईकच थेट समोरच्याच्या डोक्यात भिरकावला। तर बाजार समितीचे संचालक रेवनाथ थिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्याचा प्रकार घडलेला आहे। यावेळी रेवनाथ थिंगळे यांना भर सभेतून मारहाणीचा निषेध सुद्धा त्यांनी केलेला आहे आणि काही वेळात वातावरण शांत करून राजगुरुनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा जनरल बॉडी मीटिंग पार पडली। अमोल दरेकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अमोल, नेमका कोणत्या गोष्टीमुळे या दोन गटांमध्ये मतभेद झाले होते की ज्याचं रूपांतर एवढ्या मोठ्या वादात झालं, हाणामारीत झालं? नक्कीच स्नेहा, आपण या ठिकाणी पाहतोय की राजगुरू सहकारी बँक ही खेड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची आणि शेतकऱ्यांसह कामगार त्याचप्रमाणे उद्योजकांसाठी महत्त्वाची असणारी ही सहकारी बँक आहे। या बँकेचे सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली। त्यामध्ये यावेळेस सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी जे सत्तेधारी आहेत त्यांना प्रश्न विचारला असता त्यावेळेस वाद निर्माण झाला। त्यातील जे रेवनाथ थिगळे जे आहे ते त्यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर काही काळ बाचाबाची झाली आणि तेथील एका जे संचालक आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यामध्ये माईक मारल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि त्याच्यातूनच खरं तर हा मोठा वाद निर्माण झालेला आहे। परंतु काही काळ हस्तक्षेप केल्यानंतर हे वातावरण शांत करण्यात आलं आणि त्यानंतर सर्वसाधारण सभा ही सुरळीत पार पडलेली आहे। सगळ्या अपडेट्स बद्दल अमोल। तर आपण पाहतो राजगुरुनगर सहकारी बँकेची जनरल बॉडी मीटिंग होती आणि या मीटिंगमध्येच दोन गटांमध्ये वादावादी झालेली आहे।